बघितलं का मल्लप्पा शेठजी कायचं पत्र रे? आता ते मला काय ठाव. बरं झालं तुम्ही आलात, नाही तर आम्ही येणारच होतो तिकडे सत्तीला घेऊन. मला नाही जायचं तिकडे. का ग काय झालं? काय जायची गडबड बिडबड नाही ना? नाही, चांगले 3-4 दिवस राहणार आहे. ये एकदम बरं केलं बघा. आपण शेतात जाऊ, गप्पा मारू, सत्ती सोबत बी खेळाल तुम्ही, बाकी लेकरं बी आहेत की. ह्या नाही खेळणार बाळू मामांसंग. आता मी काय केलं आहे? तुमच्या संग बसा तुम्ही, माझा स्वयंपाक चालला आहे. सत्ते चल गा. वय 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 चालू दे तुझं, आपण बसून निवांत. दाजी ते असं काय करते आहे? काय झालंय तिला? अरे ती लहान आहे, तिच्याकडे कुठं ध्यान देतोस? बर ते जाऊ दे, घरला समज ठीक आहे ना? होय होय दाजी, काय अडचण आहे ना? हो? अडचण कसली अडचण? काय नाही काय नाही. तसं ना मग गंगूताई बी सरळ वागत नाही, सत्य बी नीट बोलत नाही, म्हणून म्हणलं. नाही नाही, असं काय डोक्यात खूळ घेऊ नकास. हा 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 खरं का? अरे बाळू सांगतात ना काय नाही म्हणून. काय झालं? काय नाही, शेतावर गेलो होतो, तर काय मनागत वाताना दिसना. नका काळजी करू, समजा ठीक होईल. कसं होणार आहे? यंदा पाऊस झाला नाही, ऊन बी एवढं पडलं आहे, समधीकडे दुष्काळ पडला. काहीतरी होईल हो, काळजी करून काय होणार आहे का? म्हणून काय समजा वाऱ्यावर सोडून द्यायचं का? काळजी कराय ना ग. समधी काय तुझ्या लेखागत असतात का काय? हाय का? आता त्याला कशा पायी मध्ये आणत आहे? तो निवांत जगतो हाय ते चांगलं आहे की. हा चांगलं आहे, म्हणून आपल्याला मरमर करावी लागते. तर आई बा हाय म्हणल्यावर एवढं तर केलंच पाहिजे ना व. तू कर बाय, माझ्यात काय ताकद नाही. बर आता त्याला गंगीकडे धाडला आहे ना व. आता बघा समजा चांगलं होईल. चांगलं होतंय का अजून काय गोळ घालून ठेवतो कोणाच ठाव? हवा असं नका बोलू, माझं मन मला सांगत आहे का आता चांगलंच घडल. हवं किती बी झालं तरी गंगी बहन हाय त्याची, त्याला बघून तिचं मन पालटलच. तिला बी वाटलंच की का आपली पोर चांगल्या घरात द्यावी. अरे हे गंगीचं झालं, पण याचा काय नियम आहे का? तिकडे जाऊन काय उलट करून ठेवलं तर काय करणार आहेस? आणि गंगीला वाटतं का पोरगी चांगल्या घरात जावी, पोरग पण चांगलं असलं पाहिजे ना. मग बाळूला काय धाड भरली आहे? चांगलं नाही वय? गंगी काय म्हणली आठवतंय ना? पोरीला बिन लग्नाची ठेवीन पर बाळाला द्यायची नाही. म्हणते काय धाड भरली? हवं ती रागात बोलली होती. अरे असं तुला वाटतं आहे? बाळ्याबद्दल समधी ह्योच विचार करतात हे सांगू सांगू दमलो म्या. असू दे, मला एवढंच वाटतं आहे का ह्या मोर समज चांगलं घडणार आहे. म्हणतीस तसं झालं तर चांगलंच आहे.
तर बाळ्यानं काय घोळ घालू नये एवढंच मत आहे माझं. वय नाही घालणार. तुम्ही बसा. अरे खोटारडा आहे तो पंच, काही बडबड करता आपण. माधू इकडे हे जाय रे घरी, काय काम धंदा आहे का ना तुला? निघ. काय रे तात्या? अरे काय म्हणलं, कुठं चालला? आता या वेळेला कुठं जाणार? अरे माझ्या घरी माझी वाट पाहणारी माणसं आहेत. मार, तू बी टोमने मार. माझं जेव्हा लगीन ठरेल ना, अख्ख्या गावाला आवतलं देईन मी, पण तुला बोलणार नाही. अरे आधी जमू तर दे. अरे ठरणार. हा जमणार काहीच. अरे कशासाठी बोलले ते तर ऐकून घे. हा बोल. ते बाळू भेटला का रे? बाळप्पा? हा बाबा, तुझा बाळप्पा भेटला का तो? नाही बा. कर काही खबर वाट लागली का ते विचारायचं होतं. कसली खबर बा? अरे ते मलप्पाच. मलप्पाचं काय? अरे त्याच्या पोरीचं लगीन ठरलं आहे. अरे काय सांगतो? मग लय चांगलं झालं बघ. पर तुझं तोंड काय एवढं वाकडं झाले? माझं कुठं तोंड वाकडं झालं? हा. कोणा संगत ठरलं ठाव आहे का? कोणा संग? अरे तो लक्ष्मण शेठजी आहे ना, एवढा मोठा माणूस तो, त्याच्या पोरासंग लगीन ठरला. वा वा वा. सोन्याहून पिवळं झालं बघ. हे बघितलं का कोण येत? हे कोण र? हे हातभर. अरे त्या लक्ष्मण शेठजीच्या घरचा नौकर आहे तो. असं आहे वय. पण एवढ्या रात्रीला कोणा ठाव? इकडे. अरे इकडे ना. राम राम. राम राम. हे राम राम राहून दे. कुठे? मल्लप्पा शेठजीसनी पत्र द्यायला आलो आहे. ही बघा, ह्याच्यात पाणी घाल. आणि ते हिथं ठेवायचं. ते ना असं ठेव. सत्य मला बी घ्या की तुमच्या संग खेळाय. नाही का, आमचं आम्ही खेळू. का मी आलं तर काय होतंय? नाही, मला नाही खेळायचं तुमच्या संग. का ग? नाही खेळायचं तुमच्या संग. अगं पर काहीतरी कारण असेलच की. मी तुला काय बोललो हाय का काय केलं हाय? नाही, तरी बी नाही खेळायचं. पाहुलं खेळायचं तर खेळू दे की. बाळू, भांडण करायचं नसेल तर ये. नाही म्हणजे नाही. या बाळू मामांसंग खेळणार बी नाही, बोलणार बी नाही, आणि लगीन बी करणार नाही. काय लगेच? हे काय मधी? तुमच्या संग माझं लगीन करायचं चालू होतं. काय काय बोलते आई? काय म्हणतोय म्या? मी सांगत आहे ना व. तुला कोणी सांगितलं? मला ठाव आहे. थांब. गंगूताई, बाळू, अरे राहू दे. राहू दे कसं? काय चाललंय मला समजा ना का? बघितलं का मल्लप्पा शेठजी? कायचं पत्र रे? आता ते मला काय ठाव असेल काय बोला चालीचं. हा, म्हणजे लगीन ठरलंच आहे तर. वय आणि लेट ठाटात होणार आहे बघा. हे मल्लप्पा काय याचं धाटामाटात लगीन लावून देईन. मला सोन्याचं टाट म्हणून भेट दिलं तर त्यासनी काय अवघड आहे. बरं येतो म्या. हे असल्या अर्धाली माहिती घेऊन काऊन फिरते कोणाच ठाऊक. तात्या, हं? अरे सोन्याच्या ताटाची काय भानगडे? तुला ठाव नाही का? नाही बा. अरे तो लक्ष्मण शेठजी पंचाकडे आला होता, हा तेव्हा त्याला कळलं का मल्लप्पा गरीब आहे, त्याच्याकडे काय बी नाही. हा. मग त्यांनी खरं खोटं करायसाठी या नौकराला मल्लप्पाच्या घरी पाठवलं. असं आहे वय. तो येऊ नौकर सोन्याचं ताटच घेऊन आला अरे काय सांगतो? आणि म्हणतो कसा, मल्लप्पानं पंचपक्वान खाऊ घातलं, मल्लप्पानं सोन्याचं ताट बक्षीस दिलं. खरं सांगतो आहे ना व? मग तर तात्या, मलप्पाकडे सोन्याचं ताट कुठून आलं? तेच तर समजत नाही ना बाबा. बरं त्या मल्लप्पाला विचारलं तर काय म्हणतो? महादेवाने सगळं केलं, महादेवाची कृपा. हे
म्हणजे मलप्पानं बाळप्पाचं नाव घेत. हा बाळूचं नाव बी घेतलं ना. काय ते काय म्हणतात हा? पण ते बाळूची कसली तरी प्रचिती यायची म्हणे. काय ती प्रचिती येणार कोणाच ठाऊक. मला तर काही समजत नाही रे बघ माधू. बरं यांना विचारायला जावं तर कोणी काय बी सांगत नाही रे. आता म्या काळजीपोटी समजांना विचारतो. मग मला सांग हे बरोबर आहे का? अजिबात बरोबर नाही. मग तुला सांगतो मला तर अजिबात नाही पटलेलं बघ. मला बी नाही पटलं. तात्या हं? बर जातो मी. तुझं चालू दे. थांब ना. चालू दे तुझं चालू दे. अय माधू जा. म्या इथं असल्या गावच्या गोष्टी सांगतो समद्यांना. ऐकायला बी येळ नाही कोणाच नाही. मला पा त्याच्या पोरीचं लगीन लावून देतो ते बी एवढ्या थाटामाटात. इतकं पैका आलं कुठून? पंचासनी सांगायला पाहिजे. गंगूताई, दाजी, सत्ते तुला गप बसवत नाही वय. काय झालं आता पुण्यांदा भांडलात का काय? सत्य काय म्हणते ती खरं आहे का? काय आमचं लगीन लावायचं चालू आहे वय. नाही 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 असं काय नाही. तू सांगितलं सत्य? होय. काय गरज होती का? सांगितलं तर सांगितलं. काय झालं एवढं त्यात? एवढं काय म्हणजे? हा या नाही म्हणून सांगितलं होतं ना व. हे बघ बाळ्या, या समद्यांचा असा विचार होता का तुझं आणि सत्यवाचं लगीन लावून द्यायचं. पण म्या आधीच नाही म्हणून सांगितलं आहे. तुझ्या संगत सत्तीचं लगीन लावून तिच्या आयुष्याचं वाटोळं करून नाही घ्यायचं मला. मला तर हाऊस नाही हिच्या संग लगीन करायची. तू मस्त तयार बसशील र, पर म्या तयार पाहिजे का ना ग? अगं मला हिच्या संग लगीन करायचं नाही आहे. मला जर आधी समजलं असतं तर मी इकडे आलो बी नसतो. तरीच आहे म्हणत होती सतीशी भांडू नग, सतीशी खेळ, राहा तिथंच. आता सोडून द्या बरं समजा. पुण्यांदा आयुष्य काढू नका. बाळू तू शांत व्हा आधी. मी माझा तो ठाव होता ना व? होय. मग मला सांगितलं का नाहीस? अरे बाळ्या, कस काय सांगितलं तो? हा आणि सांगितल्यावर काय झालं बघितलंस ना? कोणाचा विचार होता ह्यो? कुणाचा म्हणजे काय? आमचा होता. आमचा म्हणजे कोणाचा? आय बाबी मिळाला आहे का तुम्हाला? हेनरी, हेनरी, अय्यो तू आलीस. हेनरी, अय्यो तू आलीस. छान आराम चाललेला दिसतोय. अय्यो आराम नाही, मी विचार करतोय. विचार काही बोलू नका. बसून बसून आळशी झाला तर नुसते. यो यो ते बाळूचा राग माझ्यावर कशाला काढतेस? अय्यो काय बोलला काय तू? बोलायला घरी तर असायला पाहिजे ना तो. अय्यो तू धडकून आलीस त्यांच्या घरी आणि घरी कोणीच नाही. बाळू घरी नाही असे म्हणाले मी. ते सुंदरा आणि मयपा घरीच होते. अय्यो चांगलेच सुनावून आले त्यांना. गावात राहू देणार नाही अशी धमकी पण देऊन आले. अय्यो धमकी देऊन आलीस गावात राहू देणार नाही म्हणून. अय्यो घाबरले असतील. मग त्यांना माहित आहे मी कशी आहे ते. उलटून एक शब्द पण बोलले नाहीत आणि वर म्हणाले बाळूशी बोलतो म्हणून. अय्यो पण बाळू कुठे गेला म्हणतो मी? बहिणीकडे गेलाय म्हणे.
मी येणार आहे हे समजलेलं दिसतंय त्यांना, म्हणून पाठवून दिले असेल बहिणीच्या घरी. समोर असताना तर खैर नसती त्याची आज. अयो वाचला बाळू, वाचला. काय चाललं काय? अयो असा कसा येतोस रे त्या न विचारता पंच म्हणून? आता आपलंच घर आहे म्हणल्यावर त्याला काय विचारायचं नाही का? अयो वैजयंता, त्या बाळूचं माझ्या हातून काय होईल माहित नाही बघ, पण हा लाल चोचीचा पोपट एक दिवस मारला जाईल बघ माझ्या हातून. म्या काय केलं आहे पण असं कसं पाय बोलता? म्या चांगली माहिती घेऊन आलो होतो महत्वाची. जाऊ दे, जातो मी. अय्यो अय्यो, किती नाटक करतोस, हा किती नाटक करतोस, सांगा गपचूप. हो, त्यो मलप्पाला लक्ष्मण शेट्टीचा सांगावा आला आहे. पत्र आलं, पत्र. काहीतरी लग्नाची बोलाचाली सुरू आहे वाटतं. काय बोलतोय? आई बा मिळाला हाय म्हणतोय. अरे आम्ही काय कुणाला फसवीत नव्हतो. चोरून लपून चपून समजे चाललं होतं, म्हणजे फसवतच होता की. अरे तसं नाही बाळू, आमच्या डोसक्यात विचार आला म्हणून म्हणलं बोलून बघावं, बाकी काय नाही. मग मला काही विचारलं नाही? हिच्या संग लगीन करण्या बरेच घर सोडून जाईल म्या. ये माझी बोल काय रस्त्यावर नाही पडली. तिच्याबद्दल काय बी बोलायचं नाही. मग मी रस्त्यावर पडलो आहे का माझ्या संग लगीन झाल्यावर वाटोळ व्हायला? अरे तुझ्या संगत लगीन झालं तर वाटोळत नाही तर काय होईल? असल्या खुळ्याला कोण पोर देईल? दिन कोणी बी, तू नका काळजी करू. बिन लग्नाचं राहीन, पण तुझ्या पोरीशी लगीन करायचं नाही. शेठजी, ओ शेठजी. कोण आहे म्हणतो मी? यो केशव, राम राम. राम राम. शेठजींनी पत्र धाडलं आहे. पत्र बघू. हे घ्या, जातो म्या. थांबा म्हणतो थोडं, दोन घास खाऊन जा की. नग नग, जातो. ठीक आहे. राम राम. राम राम. कोण आहे हो? अगं लक्ष्मण शेठजीचा सेवक आला होता बघ. काय म्हणत होता? लक्ष्मण अप्पांनी पत्र पाठवलं आहे बघ. पत्र काय लिहिलंय बघा बरं त्यात. होय. काय हो, सगळं ठीक आहे ना? अप्पा काय लिहिलंय पत्रात? नाही काही नाही, सगळं काही ठीक आहे बघ. अहो पण काय लिहिलंय ते तरी सांगा म्हणते मी. काही नाही, त्यांच्या अपेक्षा लिहिल्या आहेत बघ यात. अपेक्षा काय आहेत? अहो बोला काहीतरी. पुरी म्या बी माझ्या पोरीला हिरीत ढकलीन, पण तुला नाही देणार. गंगे काय बोलती आहेस? हा भाव हाय तुझा त्यो. चल आतमध्ये, चल आधी सत्य, चला चला सगळे. बाळू उघड डोक्यात राग घालून घेऊ नकस. शांत हो आधी, आणि गंगीचं काय मनाला लावून घेऊ नकस. तुमच्या समध्याचं चांगलं व्हावं असाच विचार केला होता, पर नसल जमत तर राहील. तुम्ही असं वागला याचं काय नाही वाटलं.
बाबी असं वागला त्याच बी काय नाही वाटलं, पण आई अशी वागल वाटलं नव्हतं. बाळू, अरे बोलणीच चालली होती, लगीन थोडीच झालं आहे. शांत हो. बाळू, आता उगत चिडचिड करून काय होणार आहे? आता तुझ्या बहिणीला नाही अक्कल, पण तू शहाणा आहे का नाही? तुझं आणि सतीचं लगीन व्हावं असंच आहे आमच्या मनात. म्हणजे नसल पटत तर राहिलं, असं काय नाही. माझं आणि सत्तेचं लगीन व्हावं असं तुमच्या मनात आहे ना? मग होय. मग तुमच्या मनागत होईल, पर चांगलं होणार नाही हे आधी सांगून ठेवतो.